मी ना आता जस्ट एक आर्टिकल वाचलं आणि त्याच्यात असं लिहिलं होतं की सूर्यप्रभा हॉस्पिटलच्या स्टाफ मेंबरची गुरुकुल मिशन संदर्भात चौकशी. मला पण अशी माहिती मिळाली आहे की सूर्यप्रभा हॉस्पिटलच्या फाईल हिस्ट्रीत गुरुकुल मिशनचा उल्लेख आहे. काय चाललंय हे सगळं नेमकं? सगळ्या गोष्टी पुन्हा पुन्हा सूर्यप्रभा हॉस्पिटलशी येऊन का थांबतायत? आणि हा दया तिथे डोनेशन देत होता. म्हणजे दया आणि तिथल्या स्टाफ मेंबरचा नक्कीच काहीतरी संबंध असणार. या पेनड्राईव्ह मध्ये नक्की काय असेल आणि बाबांनी हा पेनड्राईव्ह ठेवण्यासाठी बँकेचं लॉकर का घेतलं असेल? धैर्य, मला काय वाटतंय की आपण उद्याच हॉस्पिटलमध्ये जाऊया. कसं आहे, एवीच्या कामाला आधीच लय उशीर झालाय. उगाच वेळ नको वाया घालवायला. सावी, तू टेन्शन घेऊ नकोस. पुढच्या 2 दिवसात आपलं हे काम संपलेलं असेल. ही दोघं त्या हॉस्पिटलला पोहोचायच्या आधी मला तिथे पोहोचायला हवं. हॅलो, दामिनी बोलते. आतापर्यंत तुम्ही खूप मदत केली आम्हाला. मला पुन्हा एकदा तुमच्या मदतीची गरज आहे. अच्छा, म्हणजे यामुळेच बाबा आत्याकडून पाहिजे ते मनवून घ्यायचे. उद्या गुढीपाडवा आहे. नवीन वर्षाची चांगली सुरुवात व्हावी म्हणून मी घरात पूजा ठेवली. सगळी व्यवस्थित तयारी करून ठेवा. उद्या पूजा आहे? हो, आणि म्हणून उद्या कुठलीही कामं न करता छान साड्या नेसून तयार होऊन बसा. उद्या तर सूर्यप्रभा हॉस्पिटलला जायचं होतं. तिथं जाऊन सावी, काय ग, कसला विचार करतेस? नाही, काही नाही. तुझ्या आणि धैर्याच्या नात्यामध्ये बरीच संकट येऊन गेली. तुम्ही आता तुमच्या नवीन नात्याला सुरुवात करताय ना, म्हणून म्हटलं उद्या गुढीपाडवा पण आहे, मग त्यानिमित्ताने देवाला अभिषेक घालावा. काही प्रॉब्लेम आहे का तुला? नाही आहे ॲक्च्युली उद्या एका कामासाठी बाहेर जायचं ठरवलेलं आम्ही. हो का? मला काही माहितीच नव्हतं रे. ठीक आहे, मग आता तुमचं काही महत्त्वाचं काम असेल बाहेर तर मग मी पूजा कॅन्सल करते.
दामिनी मॅडम चक्क आमच्या बाजूने विचार करतायत. मी काय म्हणतो, पूजा कॅन्सल करायची काही गरज नाही. म्हणजे एवढ्या हौसेनं ठेवलीच आहेस तू पूजा, तर आम्ही एक काम करतो, आम्ही आधी पूजा उरकून घेतो आणि त्यानंतर कामासाठी घराबाहेर पडतो. ठीक आहे. हुकुमाचा एक्का बाहेर काढायची वेळ एवढ्या लवकर येईल असं वाटलं नव्हतं, पण आता दुसरा ऑप्शन नाही. चला. उद्या काही झालं तरी दया आणि त्या सूर्यप्रभा हॉस्पिटलचं नक्की काय कनेक्शन आहे हे मला शोधून काढावंच लागेल. त्या सावीला तिथं काय आणि कसले पुरावे सापडू शकतात या सगळ्याचा अंदाज मला मिळाला पाहिजे. तुम्हाला कुठे सापडलं? ते इम्पॉर्टंट नाही. इम्पॉर्टंट हे आहे, ह्या हक्क सोडपत्रावर धैर्याची सही घेतलेलीस तू. मग त्याची अंमलबजावणी कधी होणार? आठवतंय ना मागे धैर्य आणि सावीच्या लग्नाला नकार देताना लय जोशात बनवलेलं तू हे कागदपत्र. की तुला याच मुलीशी लग्न करायचंय तर तुला या फाईल मधल्या पेपर्सवर सह्या कराव्या लागतील. या पेपर्सवर सही केलीस की तुझी ओळख धैर्य मुजुमदार नाही तर फक्त धैर्य म्हणून असणार. आजकाल तुला सावीच्या प्रेमाचे झरे फुटायला उद्या काय तर तिच्या सुखी संसारासाठी पूजा ठेवली आहे घरात. आई एक गोष्ट लक्षात ठेव, तुला जर धैर्य आणि सावीच्या लग्नाला जर मान्यता द्यायची असेल आणि त्या सावीला या घरात सून म्हणून नांदवायचं असेल का नाही, तर आमच्याकडं पण या हक्क सोडपत्राचा वापर करण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय उरणार नाही. लक्षात ठेव. असं गरम डोक्याने आणि कुठल्याही घाई गडबडीत निर्णय घेऊ नका. आई, आम्ही काय करायचं ना ते आम्हाला सांगत बसू नकोस. आता तुझ्या डोक्यात नक्की काय चाललंय ते आम्हाला कधी विश्वासात घेऊन सांगितलंस? तुला जे वाटतंय ते करशील आणि त्याचे परिणाम आम्ही भोगत बसायचे का? नाही, तसं होणार नाही. त्या सावीला आणि त्या सावीला मी सून म्हणून नांदवेल असं वाटतंय का तुम्हाला? तुम्हाला वाटतंय त्या दोघांच्या लग्नाला मी संमती देईन असं जर का तुम्हाला वाटत असेल ना, तर निव्वळ मूर्खपणा आहे तुमचा. तुम्ही मला अजून ओळखलेलंच नाहीये. माझं काय डोकं फिरलं का असं वागायला? मग उद्याची पूजा कशाला? विलास, जेव्हा लांब उडी मारायची असते ना तेव्हा 4 पावलं मागे यावंच लागतं आणि तेच करते मी. सावीला या घरातनं मी कायमची हाकलवून लावणार एवढं मात्र नक्की. आणि तसं नाही झालं तर तुम्हाला वाटेल ते तुम्ही करा. मी नाही थांबवणार. चालतंय की तू एवढं बोलतेस तर देतो तुला थोडासा वेळ. चल. छान. अजून एक प्रॉब्लेम. त्या सावीला या घरातनं बाहेर काढल्याशिवाय मला मोकळा श्वास घेता येईल असं वाटत नाही.
धैर्य, मला ना 100% गॅरंटी आहे बघा. सूर्यप्रभा हॉस्पिटल आणि गुरुकुल मिशन यांचा नक्कीच काहीतरी जवळचा संबंध आहे. मला ना लय अस्वस्थ वाटते बघा. मी सावी, जरा शांत हो. उद्या जाणारच आहे की आपण तिकडे. एकदा तिथं गेलो ना की मग काय आहे काय नाही सगळं कळेल की आपल्याला. उगाच अति विचार करत बसू नकोस. तू एक काम कर, तू बस आधी. बस 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 बस. तुझ्यासाठी ना एक सरप्राईज आणलंय. सरप्राईज? टॅन टॅडॅन. गुलाबजामुन? धैर्य, खरं सांगू का, मला आता काहीच खायची इच्छा नाहीये. काहीच खायची इच्छा नाहीये म्हणजे? आता एवढ्या प्रेमानं गुलाबजाम घेऊन आलोय तर खायला पाहिजे ना. आणि तसंही मी असं ऐकलंय की जर गोड खाल्लं ना तर डोकं शांत होतंय. आज एकदा टेस्ट करूनच बघू हे खरं आहे की खोटं आहे. धैर्य, हा, म्हणजे मी जे काही ऐकलंय ते अगदी बरोबर आहे. बघ की अर्धा गुलाबजाम नाही खाल्ला तर कसलं हसू आलंय चेहऱ्यावर. आणि असंच हसू मला माझ्या बायकोच्या चेहऱ्यावर कायम बघायचंय. आयुष्यभर तिच्या सोबतची प्रत्येक मुवमेंट अशीच सजवायची. इरा, मला माहिती होतं हा व्हिडिओ तुझ्यापर्यंत पोहोचणारच आहे. हे बघ, हा व्हिडिओ तू बघतेस म्हणजे माझ्यासोबत काहीतरी दगाप्रकार झाला असणार. आता हा नीट हा व्हिडिओ बघ. ह्यात जे काही दिसतंय ते एकूण एक खरं आहे. सावीच्या बापाचा म्हणजे मधुसूदन नाईकचा खून ताईनेच म्हणजे दामिनी मुजुमदारनेच केलाय. आता एक काम कर, जितक्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर सूर्यप्रभा हॉस्पिटलच्या बेड नंबर 308 ला भेट दे. मॅडम नमस्कार. तुमच्या कृपेनं जेलमधून सुटका झाली. आता फक्त हुकूम करा. तुमच्या सहकार्याची पुन्हा एकदा मला गरज आहे. उद्या सकाळी बरोबर 11 वाजता सूर्यप्रभा हॉस्पिटलमध्ये मला भेटा. ओके मॅडम. मला फक्त सांग, गुरुकुल मिशनचे रिपोर्ट्स कुठे ठेवलेत ते? मरेन मी, रिपोर्ट कुठे ते सांगणार नाही. लोकांचं आयुष्य म्हणजे काही खेळ वाटलं तुम्हाला? मग तू मेलेलाच बरा. सावी, काही झालं ना तरी तुला सूर्यप्रभा हॉस्पिटल पर्यंत मी नाही पोहोचू देणार. आणि दया, तू जे काही माझ्यापासून लपवून ठेवलंयस ना ते मी शोधून काढणारच. म्हणजे हे जग सोडून जाताना सुद्धा बाबा माझ्यासाठी हुकमाचा इक्का ठेवून गेलेत. आता त्याचाच वापर करून मी धैर्य आणि सावीला कायमचं वेगळं करू शकते. आणि ते मी करणारच. सावी, तुझी पण कमाल आहे हा. म्हणजे एका दिवसात किती काम केलंयस तू. हॅट्स ऑफ टू यू. आणि हे ना फक्त तुलाच जमू शकते. पप्पांसाठी हे सगळं. पप्पा, माझं प्रॉमिस आहे तुम्हाला, उद्या काही पण करून मी गुरुकुल मिशनची माहिती काढणारच. आणि तुमचं शेवटचं
आणि अर्धवट राहिलेलं मिशन मी कंप्लीट करणार. आणि आता तर माझ्या संगतीला धैर्य सुद्धा आहेत. हे हे पण ठेवून दे प्रसाद. आलीस, आपण गुढी उभारून घेऊया. शृंगाराचं सोनं मनात या बांधलं मी सुखाचं तोरण भाळामंदी कुंकवाच्या मातीचा झालं? चला पूजा आटपूया आपण. चल पूजा करू. विलास, अरे या वर्षीचा मान धैर्य आणि सावीचा आहे, त्यांना पूजा करू दे. या. हिरव्या पिवळ्या घडीचा गसन हा माढवा दिस पहिल्या चैतराचा आला ग पाडवा बाई ग. मन हे आनंदून गेलं जय आनंदून गेलं मन हे आनंदून गेलं जय आनंदून गेलं. सावी, हे वर्ष माझ्यासाठी ना लय भारी जाणार आहे बघ. कारण या वर्षाची सुरुवातच माझ्या लक्ष्मी सोबत झाली. तू बघच, हे वर्ष आपल्या नात्यात, आपल्या संसारात किती सुख, समाधान आणि भरभराट घेऊन येत आहे ते. तुम्ही माझ्या संघात, त्यामुळे सगळ्या गोष्टी चांगल्याच घडणार आहेत. दादा, समाधान आणि भरभराट म्हणतोय. आईनं जो शब्द आपल्याला दिलाय ना, तो जर पूर्ण नाही केला ना, तर भरभराट नाही यांचा नायनाट करून टाकू आपण. आणि सुखाचा संसार डोक्यावर छप्पर पण नाही राहणार ना, अशी हालत करू.
सुखी राहा. भाऊजी प्रसाद घ्या. तूच का? आम्हाला हौस नाही तोंड कडू करून घ्यायची. अहो घ्या हो भाऊजी. कसं असतं, आयुष्यात दुःख आल्याशिवाय सुखाची किंमत कळत नाही. तसंच हा औषधी असणारा कडू प्रसाद खाल्ला ना तरच तुम्हाला गोडाची चव चाखायला मिळेल. घ्या. अहो कधीतरी कडू खायचं असतं. जरा नकोय म्हणलं ना. भास्कर, अरे प्रसाद आहे हा. दादाला पण दे. सावी, तुला काय आनंद साजरा करायचा आहे ना तेवढं कर. या कडुलिंबाचा कडवटपणा कायमचा नाही तुझ्या आयुष्यात पेरला ना तर नावाची दामिनी मुजुमदार नाही.